हे बघत होतो कसं आहे ते. अगं एवढं काय, जरा प्रेमानं बघ एकदा तरी. निघा आता इथनं. निघू? आई आईंचं भांडवल करून इकडं राहताय. हा, कळतंय मला सगळं का आलाय तिथं. आईंसाठी म्हणून महाजन गप्प आहेत, त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही. हा, इथं आल्यापासून जीभ लई चुरू चुरू बोलायला लागली की तुझी. पास ना आता, निघा ना आत्ताच्या आत्ता इथनं. जातो जातो लगेच जातो. तू म्हणत असेल तर लगेच जातो मी, पण एक अट आहे. अगं एकच अट आहे, आधीच काय अशी डोळे वाटरते. बघ मी जातो, एकतर तू माझ्या आईला माझ्या डोळ्यासमोर उभी कर, नाहीतर तिने दिलेले घोलपांचे दागिने मला देऊन टाक. मी जातो. कशाला वेळ फुकट घालवते विचार करण्यात. तुला 2 ऑप्शन दिले ना मी, एक ऑप्शन निवड. बघ मग काय करायचंय तुझं तू ठरव. मी माझा शब्द पाळतो, तू बघ आता. अरे दागिनेच द्यायचे होते, मग कशाला एवढं करायला लावलं. हा दागिने येतील आता. आई माफ करा, तुम्ही विश्वासानं माझ्याकडे दागिने दिले होते, पण ह्या दागिन्यांमुळे महाजनांना त्रास होणार असेल तर हे दागिने मला द्यावेच लागतील. आई नाही, दागिने दागिने. अरे बे, अगं हे दागिने हलके वाटतायत. एखादी बांगडी वगैरे काढून नाही घेतलीस ना? तुमच्यासारखी हाव नाहीये मला दागिन्यांची. काय रे? माझे दागिने दे. मिळणार नाहीत. ते आमचे घोलपांचे दागिने आहेत, तू दागिने दे. मिळणार नाहीत. महाजन देऊन टाका ना त्याला दागिने. अहो हे दागिने महत्वाचे नाहीत आईंपेक्षा. ह्याला मग देऊन टाका दागिने, हा माणूस निघून जाईल ना एकदाचा. आईंपेक्षा हे दागिने महत्वाचे नाहीयेत, पण आईंसाठी हे दागिने खूप महत्वाचे आहेत. अहो ह्याच्यावरती जर का विश्वास असता तर आईंनी याला कधीच दिले नसते का दागिने. हाय महाजन, तुझं कसं आहे म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून, लोकांचं पाहायचं वाकून. अरे तुझ्या घरात काय चाललंय ते तू बघ ना, आमच्या घरात कशाला हे करतो. हा, तू आता माझ्या घरात उभा आहेस आणि हे तुझे दागिने सुद्धा माझ्याचकडे आता, विसरू नकोस. विवे, माझ्या बायकोशी नीट बोलायचं सांगतोय तुला. आई इकडनं नाहीशा झाल्या म्हणून तुला इथे थांबायला दिलं तर तू चोऱ्या माऱ्या करतोस, हा धमक्या देतो, ब्लॅकमेल करतो. हे बघ महाजन, काय बघ, म्हातारी माझी इथं पाहिजे, नाही तर आमचे दागिने दे. अजिबात नाही मिळणार. इकडनं निघायचं. मी नाही जाणार. काय करशील रे? काय करशील म्हणजे मी तुला दाखवतो कसं इकडनं महाजन दागिने आहेत. हे म्हणतोय तुला कळत नाही का? एकदा सांगितलेलं निघ इकडनं. काय काय ते? हा, तुझ्या इकडनं कसं काय पडलं ते? चोरी करतो? चोरी करतोस तू? चोरी करतो आमच्या घरात? महाजन हा, काय करतो? चोरी करतो. हात लावू नको मला. हात नको लावतो काय? मग लाद घालू का? चल निघ इकडनं. मी चल निघ इकडनं. निघ इकडनं. परत येऊ नको सांगतोय तुला, कळलं का? चल निघ चल. अरे माझी आई कुठे आहे? महाजन घोलपांचे दागिने दे. ए खुळे, येडी का काय तू? तू काय करते इथं? घाबरलास? नाही ना,
मी नाही घाबरलोय. घाबरलो नाही मी. मला आनंद झालाय. चेहऱ्यावर दिसारलंय. नाही घाबरलो. घाबरायलाच पाहिजे. हा? काय? इथंच थांब. इथंच थांबायला पाहिजे. वाड्यावर जे येतात ते सहजासहजी बाहेर जात नसते. मालक पण आले आणि ते इथंच थांबले. हा, मालक? इथंच थांबायचं असतंय. महाजन, सॉरी. सॉरी? कशासाठी? माझ्यामुळे एवढा त्रास होतोय तुम्हाला. मी या घरात आलेच नसते तर हा सगळा त्रासच झाला नसता. हा माणूस इथं आला नसता. आईंचं असं झालं नसतं. तुम्ही मला लाजवताय. हो, तुम्ही कशासाठी माफी मागताय? माझ्यामुळेच झालंय सगळं. अहो, तुमच्यामुळे नाही झाले ना. प्लीज तुम्ही स्वतःवर दोष घेऊ नका. हे बघा, उद्या नानांचं 10व आहे. एकदा ते कार्य उरकलं की आपण सगळेजण मुंबईला जाऊयात. नको आपल्याला ही चंद्रविलासची सावली. पोलीस आईंना शोधतायत. आई सुद्धा येतील. त्यांनाही आपण रिक्वेस्ट करू. त्यांनाही मुंबईला घेऊन जाऊ. आपण सगळेजण मुंबईला जाऊ. तुम्ही काळजी करू नका. हा, आराम करा. बाबा, आपण त्यांच्यासोबत आहोत, पण आजी गेल्यापासून ते एकट्या पडल्या. बाबा, आजी ओके असतील ना? हे बघा, आणलंय. हा, ठीक आहे. नाव काय तुझं बाळा? शर्वरी. शर्वरी अनंत महाजन. बर. तुझे वडील पूजा करणार आहेत ना? बोलव त्यांना. नाही, मी करणार आहे विधी. हा, तू? नाही म्हणजे तू मुलगी. हो, सॉरी गुरुजी, मी कदाचित जास्त बोलत असेल. पण मुलगी, नात, सून हे माणसाला तितकाच जीव लावतात ना. मग ते का नाही बसू शकत विधीला? घरात पुरुष माणूस असल्यावरही. तरी मी करेन विधी. बर, बस. शरू, थांब थांब. तुझा बाप अजूनही जिवंत आहे. तू पूजेला बसायचं काही कारण नाहीये. नानांसाठी मी काही केलं नाही. कुठलीही कर्तव्य, जबाबदारी मी पार पाडलेली नाहीये. हे नानांचं आणि चंद्रविलासचं शेवटचं कार्य आहे. मी करीन. पण तुला तर हे सगळं नको होतं ना. तुला हवंय ना, म्हणून मी करेन. चला गुरुजी. या, बस. तुम्ही आचमन करायला घ्या. ओम केशवाय नमः. ए महाजन, काय रे, बापाच्या विधीला बसलास? माझ्या आईचं काय? का आता तिचे विधी करायला मी बसू? हा, थांबा महाजन. 10व्याचे विधी पूर्ण होईपर्यंत आता उठता येणार नाही तुम्हाला. या, हळद कुंकू व्हा. मृतात्म्याला वाडी दाखवायची. जेवणाचा प्रबंध करा. हंड्यावर हंडे 12.
हा मालकीनबाई, असं हिथं रडायचं नसतंय. घरातली मालकीनच रडली तर अख्खं घर रडतंय असं म्हणतात लोक. काळजी करू नका. आणि तुमच्या सासूबाई असतील इथं कुठंतरी. त्या सुखरूप असू देत हीच प्रार्थना आहे देवाकडे. सरकार काय ते जेवण दाखवायचंय. हा हो देते लगेच. कावला काव काव करेन पण शिवून काही जाणार नाही. नानांची इच्छा होती नातीने इथून सुखरूप बाहेर पडावं, पण नानांच्या इच्छेपेक्षा मोठ्या मालकांची इच्छा मोठी. सरकार, तुम्हाला पाहिजे ते सगळं होणार. मालक, तुमची इच्छा पूर्ण होणार. अर नाना महाजनच्या पिंडाला काय कावळा शिवे ना. इच्छा राहिली का काय एखादी? कशी काय राहिली असेल बुवा? हा, जिवंतपणी सगळ्या इच्छा पूर्ण करून घेतल्या असतीलच की काय महाजन? महाजन, तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. गुरुजी, या सगळ्यावरती माझा खरं तर विश्वास नाहीये. हे नानांचं शेवटचं कार्य आहे, चंद्रविलासचं शेवटचं कार्य आहे, म्हणून मी फक्त हे करतोय. नाना आजोबा, आपल्याला एकत्र खूप कमी वेळ घालवायला मिळाला, पण मी तुम्हाला वचन देते, तुमची जी काही इच्छा असेल ती मी नक्की पूर्ण करेन. गुरुजी, कावळे शिवत नाहीयेत. काय करायचं ते सांगा. तुम्ही तुमचे डोळे मिटा आणि वडिलांचं स्मरण करा. त्यांना म्हणावं, तुमची जी इच्छा असेल ती मी सर्व पूर्ण करेन. मला हे जमणार नाही. महाजन, नातीवर खूप जीव होता वाटतं. मालक, सरकार, यज्ञविधी लवकर संपन्न होणार. यज्ञविधीसाठी लागणाऱ्या मूर्तीचा तुकडा लवकरच या घरामध्ये येणार. विधी होणार, शरीरांतर होणार. नानाप्रमाणेच नानाच्या मुलाचं शरीर मला मिळणार. या तुमच्या वडिलांच्या अस्थी त्या विसर्जित करायच्यात. बाबा, काय होतंय? ओके आहेस ना तू? बरं वाटत नाहीये का बाबा?
गुरुजी, या अस्थि विसर्जन करणं गरजेचं आहे का? हो, कराव्या लागतील. अस्थि पाण्यात विरघळून जातात आणि मृतात्म्याला मोक्ष प्राप्ती होते, म्हणून हे करणं फार गरजेचं आहे. मग काय झालं? तुला खरंच बरं वाटत नाहीये का? महाजन, काय झालंय? असं काय विचारताय? महाजन, नानांच्या आत्म्याला शांती मिळायला हवी असेल तर या अस्थींचं विसर्जन करायलाच पाहिजे. तुमचं आणि नानांचं नातं कसंही असलं तरी शेवटी वडील आहेत ते तुमचे, आणि वडिलांच्या अस्थी विसर्जित करताना मनावर दडपण येणारच. माणूस गेला की त्याच्यावरचा राग, घृणा सगळं संपतं. राहतात त्या फक्त आठवणी. महाजन, या अस्थि विसर्जित कराल ना, तेव्हा त्यांच्या बरोबरच्या वाईट आठवणी सुद्धा विसर्जित करून या. कसं सांगू तुम्हाला, हे दडपण अस्थि विसर्जित करायच्यात म्हणून नाहीये. हे दडपण स्वप्नाची आणि वास्तवाची गाठ पडू नये म्हणून आलंय. काय झालं? तुमच्या देवाला प्रार्थना करा, त्याला सांगा ह्याच्या पुढे कुठलंही विघ्न आणू नकोस म्हणून. काहीही होऊ दे, पण आईन बाबतीत जे स्वप्न पडलं ते खरं व्हायला नको. आई सुखरूप असू दे, आईंना काहीही व्हायला नको. वाट सोडा आमची. माझ्या आयुष्याची वाट लावली आणि आता वाट सोडा म्हणते होय ग? तुम्ही बाजूला व्हा, नाहीतर लय टिवटिव नाही करायची. हा, ते बापासमोर करायची, इथं मोठ्यांच्या मध्ये नाही बोलायचं. विबे, नव्या सासऱ्याच्या कार्यात जुन्या सासूला विसरू नको, नाही तर कार्य झालं आणि निघाली मुंबईला असं करशील. राजा राणीची जोडी वर आ बोनस. माझ्या आईचा पत्ता लागल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ द्यायचो नाही. ती माझी आई होती. आई, तुमच्यासाठी नात्यानं ते फक्त तुमच्या आई होत्या, पण त्यांची माया तुम्हाला कधीच कळली नाही. आणि माझ्या जीवापेक्षा जास्त महत्वाच्या आहेत त्या मला. तुमच्यासारखी नियत नाहीये माझी. काही झालं ना तरी त्यांना घेतल्याशिवाय जाणार नाही.